नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक महत्त्वाचा प्रश्न आहे. बीएमसीचा फॉर्म भरत असताना AT-KT जर मला लागली असेल तर मी फॉर्म भरू शकतो का? साहजिक आहे, पदवी करत असताना इंजिनिअरिंगच्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना AT-KTला सामोरं जावं लागतं किंवा सायन्सच्या विद्यार्थ्यांना AT-KTला सामोरं जावं लागतं. मग हे AT-KTमध्ये जर असतील तर या ठिकाणी बीएमसीचा फॉर्म भरू शकता का? असे बरेचसे मेसेज, कॉल आणि कमेंट आहेत. सो त्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासाठी घेतला आहे. ज्यांना गरजेचा आहे त्यांच्यासाठी हा नक्कीच घेतलेला आहे. त्या व्हिडिओच्या मुख्य मुद्द्याकडे जाण्यापूर्वी इग्नाइट अकॅडमीकडनं बॅचेस अनाऊन्स केलाय. 1499 प्लस GST जी बॅच आहे, ही बॅचची ऑफर आपण कॅन्सल केली होती, पण आता ती एक्सटेंड केली आहे 30 ऑगस्टपर्यंत. BMC 25 हा कोड वापरून तुम्ही बॅच परचेस केली तर तुम्हाला ऑफ मिळणार आहे. ही पूर्ण टीम तुम्हाला शिकवणार आहे. PDF नोट्स अवेलेबल आहे, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे, मेंटोरिंग अवेलेबल आहे, पर्सनल काउन्सिलिंग पण अवेलेबल आहे. ह्या बॅचबरोबर टेस्ट सिरीज पण मोफत आहे. बॅच घेतली टेस्ट सिरीज घ्यायची गरज नाही, पण जर बॅच नाही घेतली टेस्ट सिरीज अवश्य तुम्ही घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेल. जे माझे विद्यार्थी त्यांनी ऑलरेडी याचा अभ्यास केला असेल त्यांना सजेस्ट करेल टेस्ट सिरीज तर अवश्य घ्या, जी तुम्हाला 299 प्लस GST मध्ये अवेलेबल आहे. 10 टेस्ट सिरीज आहे आणि ज्या पद्धतीने तुमची एक्झाम होणार, ज्याला आपण म्हणूया की तुम्हाला ग्रुप टायमिंग लेवलनी तुमची एक्झाम होणार, त्यानुसारच ही टेस्ट सिरीज आपण शेड्यूल केलेली आहे. ओके, आता या मुख्य मुद्द्याकडे प्रश्न असा आहे तुमच्या समोर की ज्या विद्यार्थ्यांना AT-KT लागलेली आहे, साहजिक आहे एखादा विद्यार्थ्याचा कोर्स, आता इंजिनिअरिंगचे कोर्स किंवा इतर काही कोर्स असे असतात जे 3 वर्षाचे असतात आणि काही कोर्स हे 4 वर्षाचे असतात. मग या दरम्यान तुम्हाला जर AT-KT लागली तर मग तुम्ही हा फॉर्म भरू शकता का? हा पहिला मुद्दा. दुसरा, तुमचं 3 वर्षाचं जे सर्टिफिकेट आहे, पदवी आहे, ही पदवी जर 3 वर्षाची 3 वर्षातच कंप्लीट होत असेल किंवा 4 वर्षाची 4 वर्षातच कंप्लीट होत असेल तर 100% तुम्ही फॉर्म भरू शकता. भले याच्या दरम्यान तुम्हाला AT-KT लागले असेल तरी चालेल. येतं लक्षात? आता हे कशावरून सांगतो तुम्हाला, जर तुम्ही BMCला कॉल केला तर ते कदाचित काय उत्तर देईल मला माहित नाहीये. ते नाही म्हणतील, हो म्हणतील, पण मला उत्तर त्याने दिलेलं आहे की सर AT-KT जरी असेल पण तुमचा जो कोर्स आहे तो जर 3 वर्षाचा आहे, 3 वर्षात कंप्लीट झाला, 4 वर्षात कंप्लीट झाला तर 100% तुम्ही इथे फॉर्म भरू शकतात, असं त्यांचा रिप्लाय पण आहे. त्याची व्हिडिओ क्लिप मी टाकलेली आहे. आता यामध्ये तुम्हाला फॉर्म भरताना सुद्धा एक प्रश्न त्यांनी विचारला, त्यामुळे ते प्रूफ होतं आणि कन्फर्म होतं की हे चालणार आहे. कसं? हा फॉर्म भरता तुम्ही डिटेल्स भरता, मग तुम्ही इथे कागदपत्र अपलोड करायचे तुम्हाला, बरोबर. इथे फोटो अपलोड केला, स्वाक्षरी अपलोड केली, SSC मार्कशीट अपलोड केलं, बोर्ड सर्टिफिकेट अपलोड केलं, इथे पण बोर्ड सर्टिफिकेट अपलोड केलं. पुढे गेल्यानंतर तुम्हाला ऑप्शन बघा, इथे हा प्रश्न आहे बघा, काय सांगतो हा प्रश्न नीट लक्षात घ्या. इंग्लिश मधला वाचा, मराठी मधला वाचू नका. मराठीमध्ये वाचत समजणार नाही तुम्हाला. इंग्लिश मध्ये काय, अपलोड युअर ऑल सेमिस्टर डिग्री मार्कशीट विथ AT-KT सर्टिफिकेट इफ ऍप्लिकेबल. जर AT-KT सर्टिफिकेट ऍप्लिकेबल असेल इथे, म्हणजे AT-KT मध्ये असाल तुम्ही, तर ते सुद्धा इथे अपलोड करा असं त्यांचं म्हणणं आहे. पण पुढचा प्रश्न आहे फर्स्ट अटेम्प्टचा आहे, म्हणजेच काय, 4 वर्षाची डिग्री 4 वर्षात, 3 वर्षाची 3 वर्षात कंप्लीट झाली असावी, हा त्यांचा नॉर्म सांगतो. याच्यावरून हे सिद्ध होतं किंवा हे प्रूफ होतं, हे कन्फर्म होतं AT-KT जरी असेल ना तुम्हाला, तुम्ही फॉर्म भरू शकतात, कारण त्यांनी AT-KT सर्टिफिकेट अपलोड करायला लावलंय. साहजिक हे कन्सिडर करून त्यांनी सांगितलं. सो या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दिलंय. अजूनही काही प्रश्न असेल तर गॅपवाले, त्याबद्दलचं माझं कन्फर्म मला माहिती मिळाली, प्रॉपर झालं की मी तुम्हाला त्याची पण माहिती देतो. गॅप घेतलाय काय जे असेल ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगतो. पण इथे AT-KT वाले फॉर्म भरू शकतात, कारण इथे सगळं अपलोड करायचे, AT-KT सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करायचे, काही प्रॉब्लेम नाही. इथे अपलोड करा, काही इश्यू होणार नाही. तो या संदर्भात तुमच्या प्रश्न उत्तर दिले. परत एकदा जाताना सांगतो की तुम्हाला ज्या विषयाचे कमी मार्क्स पडतात, ज्या विषयाची नितांत गरज अभ्यास करण्याची किंवा त्या विषयात तुमचे वीक पॉईंट आहे, त्या विषयाचे सेपरेट बॅचेस पण अवेलेबल आहे. तुम्ही बॅचेस पण परचेस करू शकता. बॅचेस बरोबर तुम्हाला मी सजेस्ट करेल की तुम्ही डायरेक्टली बॅच परचेस करा. त्या बॅचमध्ये टेस्ट सिरीज पण तुम्हाला मोफत असणार आहे. पुन्हा एकदा काही प्रश्न असतील तर या नंबरला आपण कॉल करा, 88 25 117. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये कळवा. अजून काय प्रश्न असेल कमेंटमध्ये कळवा. आणि आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, चॅनल सबस्क्राईब करा. आणि जाताना परत सांगतो की टेलिग्राम जर बंद होत असेल आज रात्रीत तर व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, अवश्य व्हॉट्सअपला तुम्ही जॉईन व्हा. तुर्तास सांगतो, पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.